चला आज एका खास बौद्ध बोधकथेत डोकावूया. ही गोष्ट आहे दानाच्या खऱ्या स्वरूपाबद्दल आणि विशेष म्हणजे ही कथा स्वतः गौतम बुद्धांनी सांगितलेली आहे. तर सुरू करूया हा प्रवास. ऐका, हे जग जळत आहे. क्षय आणि मृत्यू या ज्वालांना इंधन पुरवत आहेत. जे काही दानाने वाचवू शकतात ते वाचवा, कारण दान केलेली वस्तूच खऱ्या अर्थाने वाचवली जाते. किती खोल विचार आहे नाही का? हाच विचार, हेच गूढ या कथेच्या केंद्रस्थानी आहे. आणि ही कथा जसजशी पुढे जाईल तसतसं याचा अर्थ उलगडत जाईल. तर या कथेचे नायक आहेत रोरुवाचे राजा भरत. ते त्यांच्या दानशूरपणासाठी खूप प्रसिद्ध होते. पण त्यांच्या मनात एक मोठी आध्यात्मिक अस्वस्थता होती. एक प्रश्न होता जो त्यांना सतत सतावत होता. राजा भरत यांना असं वाटायचं की आपण एवढं मोठं दान करतो, पण ते सगळं अयोग्य आणि लोभी लोकांच्या पदरात पडतंय. आणि ह्यामुळे त्यांना अजिबात समाधान मिळत नव्हतं. त्यांच्या मनात एक मोठा संघर्ष चालला होता. हे बघा, हेच होतं राजाच्या मनातलं द्वंद्व. एका बाजूला त्यांचं दान जे अयोग्य आणि लोभी लोकांपर्यंत पोचत होतं, जे त्यांना वाया गेल्यासारखं वाटत होतं, आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं आदर्श दान म्हणजे जे सद्गुणी खऱ्या साधूंना पच्चेक बुद्धांना द्यायचं होतं. त्यांना वाटत होतं की खरं पुण्य तर अशाच दानाने मिळेल, पण ते कसं करायचा हाच प्रश्न होता. मग त्यांच्या ज्ञानी राणी समुद्रविजया पुढे आल्या. त्यांनी एक भन्नाट योजना सुचवली. त्यांनी राजाला सांगितलं की या समस्येचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला सद्गुण, सत्य आणि श्रद्धेचा वापर करावा लागेल, आणि हिमालयातल्या त्या पवित्र साधूंनाच इकडे बोलावं लागेल. म्हणजे बघा, त्यांनी हा प्रश्न सरळ भौतिक पातळीवरून उचलून आध्यात्मिक पातळीवर नेला. आणि मग सुरू होतो राजाचा एक विधी, चिकाटी आणि श्रद्धेची एक परीक्षा जणू. ते उत्तरेकडे हिमालयाकडे आमंत्रण पाठवण्याचा प्रयत्न करतात. तर मग राजाने काय केलं? पहिला दिवस पूर्वेकडे आमंत्रण पाठवलं, अयशस्वी. दुसरा दिवस दक्षिणेकडे, पुन्हा अपयश. तिसरा दिवस पश्चिमेकडे, तरीही काहीच नाही. विचार करा, 3 दिवस प्रयत्न करूनही काहीच हाती लागत नाहीये. पण राजाने हार मानली नाही. आणि मग आला चौथा दिवस. उत्तरेकडे केलेलं त्यांचं आवाहन यशस्वी झालं. हो, चौथ्या दिवशी त्यांनी अर्पण केलेली फुलं थेट नंदमुला गुहेतल्या 500 पच्चेक बुद्धांपर्यंत पोहोचली. आणि त्यांच्या श्रद्धेला प्रतिसाद म्हणून त्या साधूंनी आपल्यापैकी 7 जणांना राजाकडे पाठवलं. अखेर राजाच्या श्रद्धेचं फळ मिळालं. आणि मग सुरू झाला 7 दिवसांचा सोहळा, त्या योग्य पाहुण्यांचा सन्मान करण्याचा, त्यांना दान देण्याचा. पुढचे 7 दिवस राजा आणि राणीने त्या पवित्र साधूंची मनोभावे सेवा केली. त्यांना खूप सन्मान दिला, त्यांच्या प्रत्येक गरजेची काळजी घेतली. त्यांच्या आदरातिथ्यात जराही उणीव ठेवली नाही. आणि 7व्या दिवशी तर त्यांनी कमालच केली. सोन्याने मढवलेले पलंग, खुर्च्या, प्रत्येक ऋषीसाठी 3 वस्त्रांचे संच आणि साधूंना लागणाऱ्या इतर सगळ्या वस्तू. या सगळ्या भव्य भेटींमधून राजाची इतक्या वर्षांची इच्छा पूर्ण झाल्याचं समाधान अगदी स्पष्ट दिसत होतं. पण या दानाच्या बदल्यात त्या ऋषींनी राजा आणि राणीला जी भेट दिली ती या सगळ्या भौतिक वस्तूंहून कितीतरी पटीने मौल्यवान होती. ती भेट होती ज्ञानाची. आता आपण कथेच्या अगदी गाभ्याशी पोचलो आहोत, जिथे आपल्याला दानाचा खरा अर्थ कळणार आहे. त्यातले जे ज्येष्ठ ऋषी होते ते म्हणाले, जेव्हा एखाद्याचं घर जळत असतं तेव्हा तो त्या आगीतून जे काही वाचवू शकतो तेच त्याचं स्वतःचं राहतं. जे जळून खाक होतं ते नाही. काय जबरदस्त रूपक आहे. याचा अर्थ असा की दान करणं म्हणजे गमावणं नाही, तर या जळत्या नश्वर जगातून काहीतरी मौल्यवान वाचवणं आहे. आणि फक्त एवढंच नाही, इतर ऋषींनीही खूप मोलाची शिकवण दिली. जसं की योग्य व्यक्तीला दान दिल्याने आपलं भलं होतं. अगदी छोटं पण श्रद्धेने दिलेलं दानही मोठं सुख देतं. विचारपूर्वक केलेलं दान म्हणजे सुपीक जमिनीत बी पेरण्यासारखं आहे. आणि खरी शुद्धता ही हिंसेच्या त्यागातून येते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे केवळ दानापेक्षा धर्म मोठा आहे. तर ही होती अग्नीतून वाचवलेल्या भेटीची कथा. पण या कथेचा खरा कालातीत धडा काय आहे आणि ती आज आपल्यासाठी इतकी महत्त्वाची का आहे? आणि इथे कथेला एक विलक्षण वळण मिळतं. स्वतः बुद्ध हे उघड करतात की तेच त्या पूर्वजन्मी राजा भरत होते. म्हणजे ही कथा त्यांच्याच आयुष्यातला एक अनुभव आहे, एक धडा आहे जो ते आपल्याला सांगत आहेत. यामुळे या कथेला एक खूप वेगळं वैयक्तिक वजन प्राप्त होतं. आणि म्हणूनच या कथेला आदित्य जातक असं म्हणतात. म्हणजे काय, तर अग्नीतून जे वाचवलं गेलं त्यासंबंधीची जन्मकथा. बघा, कथेचं नाव आणि तिचा सार किती सुंदरपणे एकमेकांशी जोडलेले आहेत. शेवटी ही कथा आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. या सतत बदलणाऱ्या जळत्या जगात खरोखर वाचवण्यासारखं काय आहे?